खेत कपास का, कपास किसान का, तो कपड़ा अंग्रेजों का क्यों? मिट्टी हमारी, अनाज हमारा, खून पसीना हमारा, तो बहेगा अंग्रेजों के लिए क्यों? भारताच्या इतिहासात अनेक पंतप्रधान होऊन गेलेत. त्यापैकीच एक म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. त्यांचं नाव आजही सन्मानाने घेतलं जातं. त्यांच्याच बालपणावर आधारित एक नवीन मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. त्या मालिकेचं नाव अटल आहे. त्याच मालिकेतील काही कलाकार आज आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी तुमच्या तिघांचं झी 24 तासमध्ये स्वागत. या मालिकेत बाल कलाकार म्हणून व्योम डेब्यू करतोय. व्योम, तुझी बाल कलाकार म्हणून ही पहिली मालिका आहे. त्यातही तू अटल बिहारी वाजपेयी यांची महत्त्वाची अशी भूमिका साकारतोयस. तर तुला एक्साइटमेंट आहे की नर्वसनेस आहे? दोन, एक्साइटमेंट आणि नर्वसनेस दोन आहे. दोन्ही. तुला या मालिकेत जेव्हा भूमिका साकारायची हे कळलं आणि जेव्हा एक्साइटमेंट तू आता म्हणालास, तर असं कधी झालंय का की तू एवढे मोठे मोठे डायलॉग्स आहेत, फक्त 8 वर्षाचा आहेस आणि ते एवढ्या कॉन्फिडेंटली बोलतोस, तर तुला या दोघांपैकी कोणी हेल्प करतं का ते डायलॉग्स रट्टा मारायला? दोघं. तू हिंदीत बोललास तरी चालेल, तू डिस्क्राइब करून सांग. चालेल. दोनों हेल्प करते. दोनों हेल्प करते. कैसे कौन हेल्प करता है? सबसे ज्यादा तो लेकिन वो पूछ रही है कि मतलब कैसे करते हैं, मतलब बाबूजी कैसे सिखाते हैं, मैं क्या करती हूँ, क्या हेल्प मतलब क्या करते हैं? मैं किस में हेल्प करता हूँ, वो किस में करती है? दोनों स्क्रिप्ट में करती है और जब ये समझाते हैं तभी एकदम अलग वे से, मतलब कि तेको ये चीज़ को ये तरीके से करना है. लेकिन जब ये बोलती है तो बोलते हैं कि ये जो डायलॉग्स है उसको डायलॉग की तरह मत बोल, फील करके पूरा बोल. तो दोनों को आपको कोप अप करना पड़ता है, दोनों को अंडरस्टैंडिंग उनके लेवल पे जाके. ओ माय गॉड. नेहा, तू मालिकेत कृष्णा म्हणजे आहेत कृष्णा वाजपेयी यांची भूमिका साकारतेस. तुझ्या कॅरेक्टरबद्दल काय सांगशील? कृष्णा देवी वाजपेयी ह्या अटलजींच्या आई 100 वर्षापूर्वीपेक्षा सुद्धा जास्त तेव्हा त्यांचा जन्म झाला आहे आणि ह्या शिकलेल्या होत्या, जे त्या काळासाठी खूपच आश्चर्यकारक आहे. 7वी 8वी शिकलेल्या होत्या, पण त्या काळासाठी 7वी 8वी म्हणजे जवळजवळ ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट असणं, कारण तेव्हा मुलींना शिकवणं हीच खूप मोठी गोष्ट होती. आईचा खूप प्रभाव अटलजींच्या आयुष्यावर, त्यांच्या व्यक्तिमत्वावर होता, कारण आपल्याला माहिती आहे शिक्षणाचं महत्त्व काय आहे. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंनी जे केलं आहे, ज्यांच्यामुळे आज मी इथे आणि तू इथे बसली आहेस, तर त्या शिक्षणामुळे काय काय होऊ शकतं. तर प्रगल्भता येते, माणूस विचार करतो, नुसता विचारच नाही करत, तो आपले विचार मांडू शकतो, कारण विचारांची स्पष्टता असते. त्यामुळे कोणी प्रश्न विचारला तर त्याला उत्तर देण्याची क्षमता माणसामध्ये निर्माण होते. तर ही जी बाई आहे ती त्या काळात देखील आपलं म्हणणं मांडत होती. मी असं इमॅजिन करते की जर आपण एक चित्र काढलं तर असा एक त्रिकोण आहे, ज्याच्या एका बाजूला सासरे आहेत श्याम बिहारी वाजपेयी, एका बाजूला नवरा आहे कृष्ण बिहारी वाजपेयी आणि एका बाजूला मुलं आहेत, आणि ही मध्ये उभी राहून त्या सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न करते. आणि तिची इच्छा आहे की घरामध्ये वादविवाद नसावेत, शांतता असावी, सगळ्यांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मग नवरा इंग्रजांच्या नोकरीमध्ये होता आणि ही त्या काळची परिस्थिती होती की तुम्ही त्या इंग्रजी सत्तेला सपोर्ट जरी करत नसाल तरी तुमच्याकडे खूप कमी पर्याय होते की तुम्ही घर चालवू शकाल आणि रोजीरोटी कमावू शकाल. ह्याचा अर्थ असा नसतो की तुम्ही देशद्रोही आहात किंवा देशविरोधी आहात.
पण ती त्या काळची परिस्थिती होती की कृष्ण बिहारी वाजपेयींना आपल्या परिवारासाठी ते करावं लागत होतं. तर ह्याची समज त्या बाईमध्ये होती. पण तरीही ती स्वप्न बघतच होती स्वतंत्र भारताचं, आणि ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम ती करत होती की पारतंत्र्य म्हणजे काय, स्वतंत्र असणं, स्वतंत्रपणे विचार करू शकणं, आपले विचार मांडू शकणं म्हणजे काय. आणि ती त्यांना ह्या इथपर्यंत आणून तिने सोडलं की मी तुम्हाला सगळं समजावलं, आता निवड तुम्ही करा. तर ह्या पद्धतीची अत्यंत प्रगल्भ, शांत, घराला जोडून ठेवणारी अशी एक बाई घरात असली पाहिजे, कुटुंबात असली पाहिजे, की जिला घर जोडलेलं असण्याचं महत्त्व माहिती आहे. आणि ही भूमिका करणं एक खूप मोठी जबाबदारी आहे, कारण फक्त अटल बिहारी वाजपेयींची आई हाच मुद्दा नाही आहे, तर 100-125 वर्षापूर्वीची एक बाई मी रिप्रेझेंट करते. तू आता म्हणालीस खरं आयुष्यात बघायला गेलं तर आईचा जो रोल असतो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात तो खूप महत्त्वाचा असतो. याआधी तू अनेक आईचं म्हणजे असे रोल केले आहेत, त्याच्यात आणि याच्यात काय वेगळेपणा आहे? कसं आहे की आई हे एक नाव आहे, त्या पात्राचं नाव आहे, पण त्याच्या मागे एक बाई आहे जी आई आहे, सून आहे, बहीण आहे, बायको आहे, आणि ती स्वतः एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तर मी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आत्तापर्यंत जी आई मी साकारली आहे त्या आईचे, तिच्या परीक्षा वेगळ्या होत्या, तिचे प्रश्न वेगळे होते, ती वेगवेगळ्या काळातली होती, तिची पार्श्वभूमी वेगळी होती, तो समाज वेगळा होता. म्हणजे भीमाबाई आंबेडकर यांचा समाज वेगळा होता. कृष्णादेवी वाजपेयी वेगळ्या समाजात राहत आहेत जिथे वेगळे चॅलेंजेस आहेत, आणि यशोदा आजची बाई आहे जिचे अजूनच वेगळे चॅलेंजेस आहेत. तर ह्या तिघी फक्त आई म्हणून आईच आहेत, कारण आई आईच असते, पण त्यांची मनं, त्यांचे आत्मे हे पूर्णपणे वेगळे आहेत, आणि मी प्रयत्न करते की मला तिथपर्यंत पोहोचता यावं. आशुतोष, तू या मालिकेत अटल बिहारी वाजपेयी यांच्या वडिलांची भूमिका साकारतोयस. या भूमिकेची जेव्हा तुला ऑफर मिळाली तेव्हा तुझी काय रिॲक्शन होती आणि तू तयारी कशी केलीस? कारण की त्यांच्याविषयी जास्त कोणालाही आयडियाच नाही आहे की कोण होते ते. मी कृष्ण बिहारी वाजपेयी ह्या अटल बिहारी वाजपेयींच्या वडिलांची भूमिका करतोय. आत्तापर्यंतच्या माझ्या भूमिका मराठी प्रेक्षकांनी बघितल्या असतील, नेहालाही बघितलं असेल अनेक मालिका चित्रपटांमध्ये. ही भूमिका त्यापेक्षा वेगळी आहे. म्हणजे एक अशी व्यक्ती की ज्यांना सर्वजण नुसतेच ओळखत नाहीत, तर त्यांच्याबद्दलचं अतिशय आदर मनात आहे, त्यांच्याबद्दल उत्सुकता आहे, आणि त्यांच्या अनेक कवितांमधून ते आपल्यापर्यंत पंतप्रधान याहीपेक्षा एक माणूस म्हणून जास्त पोचलेत. ह्या अटल बिहारी वाजपेयींचे वडील कसे असतील? ते हयात होते, ते आत्ता त्यांच्या आठवणी अनेक तिथल्या ग्वालियरमधल्या, किंवा ते ज्या शाळेत शिकवत होते, नंतर ते हेडमास्टर झाले, तिथल्या लोकांच्या मनात आहेत. नेटवरती त्यांच्याबद्दल तितकं अवेलेबल नाही आहे, पण अटल बिहारी वाजपेयींवरती जी पुस्तकं आहेत, त्यांची काही बायोग्राफी आहे, त्यामध्ये त्यांचं वर्णन आहे. आणि ते वर्णन वाचताना मला असं जाणवलं की साधारण मनुष्य नव्हते ते सुद्धा अतिशय प्रतिभावंत होते, ज्ञानी होते. त्यांना कविता स्वतःच्या ज्या रचल्या होत्या त्यांनी, त्या कविता म्हणण्यासाठी अनेक कवी संमेलनांमध्ये बोलवलं जायचं. ग्वालियरचं जे राजघराणं होतं तिथे त्यांना एक वेगळा मान होता. त्यांच्यातले काही गुण अटलमध्ये आले असतील का? आईने अटलच्या आई त्याला घडवलं, वडिलांनी त्याला त्यांच्या मनाप्रमाणे दिशा दाखवायचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या गोष्टीतून अटल बिहारी वाजपेयी घडून आपल्या समोर आले, ह्याची ही कथा आहे. आणि ह्यामध्ये कृष्ण बिहारी वाजपेयींच्या बद्दल जे काही बोलायचंय, दाखवायचंय, ते मला करायची संधी मिळाली आहे. सो मुळात अभिनेता म्हणून मला फार आनंद झाला आणि खूप जास्त जबाबदारीची जाणीवही ही झाली. त्यामुळे ही भूमिका हळूहळू प्रेक्षकांच्या समोर उलगडत जाईल या मालिकेतून. त्यामध्ये नक्कीच खूप जास्त बघताना आनंदही होईल तो काळ बघण्यासाठी. अटल बिहारी वाजपेयींचं बालपण आणि त्यांचे वडील, आई, आजोबा, भावंड या सगळ्यांचं एक छानसं कुटुंब, आणि त्या ज्या मोहल्ल्यामध्ये ते आहे, जे ते सगळं वातावरण आहे, तिथले लोक, हे सगळं अनेक गोष्टी त्यात आहेत. फक्त माझंच कॅरेक्टर नाही, अनेक गोष्टी आहेत. मला तुला आणि
तुम्हाला दोघांनाही प्रश्न आहे की फिक्शन कॅरेक्टर आणि रिअल लाईफ कॅरेक्टर प्ले करताना काय फरक जाणवतो, त्यासाठी तुम्ही कशी वेगळी तयारी करता? फिक्शनल कॅरेक्टर जेव्हा आपण करतो तेव्हा आपली जी जबाबदारी असते ती त्या गोष्टीपुरती मर्यादित असते. ती गोष्ट, लेखक, दिग्दर्शक, त्याला निर्माण करणारी जी माणसं असतात त्याप्रती आपली जबाबदारी असते आणि त्या गोष्टीमध्ये समाजाप्रती काय म्हटलं गेलं ह्याप्रती आपली जबाबदारी असते. पण जेव्हा आपण एक असं पात्र करतो की जे प्रत्यक्षात होऊन गेले तेव्हा ती जबाबदारी समाजाप्रती असते. ती फक्त तेवढ्या गोष्टीपुरती मर्यादित नाही राहत. आणि जेव्हा अटल बिहारी वाजपेयींसारख्या व्यक्तीवर आपण काही गोष्ट सादर करतो आणि त्याच्यात त्यांची आई, जिने सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यांचं आयुष्य घडवण्यात, तर अशा वेळेला फक्त गोष्टीच्या विपरीत जाऊन त्या काळची परिस्थिती काय होती, खरंच ती बाई कशी होती आणि रिॲलिटी काय होती, सत्य काय होतं त्या काळातलं, ह्या सगळ्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं. दुसरं म्हणजे आपण वेगवेगळ्या काळांमध्ये जातो. आता हा 100-125 वर्षांपूर्वीचा काळ आहे. तेव्हाचं बाईचं राहणं, वागणं, तयार होणं, बोलणं, ती किती नजर उचलून आपल्या नवऱ्याला बघेल, बाहेरचे लोक आल्यानंतर ती कशी असेल, ती किती स्वतःला त्यांच्यासमोर मांडेल, घरात ती कशी असेल, मुलांबरोबर ती कशी असेल, या सगळ्याची जबाबदारी असते. जसा प्रश्न आहे की फिक्शनल, काल्पनिक कथांमधलं काम आणि हे, तर मला असं वाटतं की काल्पनिक कथांमध्ये एक मोकळीक आहे एक प्रकारची, की तुम्ही काहीतरी नवीन प्रयोग करू शकता किंवा तुम्हाला काहीतरी स्वतःचं ज्याला आपण इनपुट म्हणतो ते तुम्ही देऊ शकता, करू शकता. तसं इथेही तुम्ही नाविन्य शोधू शकता, पण त्याला मर्यादा आहे. कारण एक व्यक्ती होऊन गेलेली आहे आणि त्या व्यक्तीचं आयुष्य सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्हाला काम करताना, कुठलाही सीन सादर करताना अनेक विचार करावे लागतात. तुम्हाला असं काहीतरी मनात आलं म्हणून करता येत नाही. अगदी मग त्यांची भाषा असेल, त्यांचा वावर असेल, कपडे असतील, सो त्या सगळ्याचा पूर्ण विचार करूनच करावं लागतं. तर हे बंधन मला वाटतं की अशा भूमिकेमध्ये किंवा अशा कथेमध्ये आहे की जी खरं ज्यांचं आयुष्य म्हणजे रिअल व्यक्तिमत्वांवर आहे. त्यामुळे दोन्हीचे आपले आपले काय म्हणू आपण, एक प्रकारे चॅलेंजेस आहेतच, आव्हानं दोन्हीकडे आहेत. कारण ते करताना तुम्हाला नाविन्य रोज शोधून द्यावं लागतं, तर प्रेक्षकांना आवडेल. ज्या काल्पनिक कथा आहेत त्याच्यामध्ये ती कल्पना जी आहे ती रोजच्या रोज नवीन करावी लागते. इथे जे आहे तेच दाखवायचं, पण ते अशा पद्धतीने दाखवायचं की ते लोकांचं मनोरंजन करेल. तर मला वाटतं इथे थोडंसं एक कष्ट, प्रयत्न जास्त करावे लागतात सर्व टीमला. अभिनेत्यांना तर करावेच लागतं, पण सर्व टीमला. जसं आता इथे तुम्ही बघताय छोट्या छोट्या गोष्टी, तर माझे कपडे बघताय, माझ्या पायापासून अगदी काय मी चप्पल घालणार, काय धोतर कसं नेसणार, तो कुर्ता जो आहे तो कसा असेल, हे सगळ्या गोष्टी, व्योमचा बघा, नेहाचा बघा, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा इतका विचार केलाय. आणि हा विचार करताना ते बंधन आहे, हा विचार करताना ती मोकळीक नाही आहे की तुम्ही काही करू शकता. ते बंधन आहे की तुम्हाला ते उभे करायचे आहेत. मला वाटतं सेटही दिसतोय तुम्हाला, म्हणजे ह्या सर्वांचे कष्ट आहेत, जे कष्ट काल्पनिक कथेतल्या इतर ह्या सगळ्या गोष्टींपेक्षाही जास्त आहेत, असं माझं मत आहे. असं आता प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा अभिनय करता एक रिअल लाईफ कॅरेक्टरवर, तेव्हा एक चांगली स्क्रिप्ट महत्त्वाची असते का? म्हणजे तुम्ही ते इझिली तो रोल करू शकतात की ती डिटेल्ड असणं महत्त्वाचं असतं? मला वाटत नाही की ह्याबद्दल काही असे काही नियम आहेत. स्क्रिप्ट हा सगळ्याचा आत्मा आहे आणि स्क्रिप्टच हिरो आहे. त्यामुळे स्क्रिप्ट जितकं डिटेल आणि चांगलं असेल त्याचा फायदाच होतो. आणि त्यामध्ये जर का लिहून आलं असेल की अभिनेता कसा वागतो, कसा चालतो, कुठे काय त्याचं ॲक्सेसरीज वापरतो, बघतो, हे सगळं असेल तरी चांगलंच आहे. खरं तर ते सगळं शोधलं जातं. अभिनेत्याचं कामच मुळात 2 डायलॉगच्या मध्ये किंवा आपण म्हणू ना बिटवीन द लाईन्स ज्याला म्हणतात तिथेच आहे की अभिनेत्याचा अभिनय जो करतो तो तिथेच त्याला करायची संधी आहे. त्यामुळे स्क्रिप्टबद्दल असं काही नियम किंवा अशी काही मागणी नाही आहे. पण जितके संवाद चांगले
तेवढे लक्षात राहायला, ते म्हणायला, सादर करायलाही बरं पडतं आणि ते जास्त प्रभावी होतं. काय आहे मुळात तो जे म्हणाला त्याच्याच थोडंसं पुढे की स्क्रिप्ट चांगली असणं याला कधीच पर्याय नसतो, कारण त्याच्यावर आधारित, लिखाणावर आधारितच सगळं पुढे सगळा बंगला बांधला जातो. तो जर बेसच नसेल चांगला तर तो बंगला पडतो किंवा तो बांधलाच नाही जात चांगला. त्यामुळे लिखाण चांगलं असणं ही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्या पुढे जे तू म्हणतेस तर कला, कुठलाही अभिनेता अभिनेत्री जेव्हा काम करते तेव्हा ते सिनेमा असो, नाटक असो, टेलिव्हिजन असो, ते फक्त सीन नसतात करत, ते पात्र उभा करत असतात. ते तुमच्यासमोर एक हाडामासाचा माणूस उभा करत असतात. म्हणजे कृष्णादेवी वाजपेयी कशी असली असेल हे मी तुमच्यासमोर दाखवते. तर जितकं लिहिलेलं असेल, जितकी माहिती मला मिळेल ते मी अजून पुढे घेऊन जाऊ शकते. म्हणजे आता छोटीशी गोष्ट आहे की हे पैसे असे बांधलेले आहेत. आता त्या काळच्या बायकांना असं असू शकतं की 1-2 आणे याच्यात कायम असतीलच, की कधीही वेळ पडली, कधीही गरज पडली तर पटकन देता येतील. तर त्या ह्यानी ती बाई, तिचं कॅरेक्टर, तिला हा हक्क आहे, तिला एवढी मोकळीक आहे की तिला वाटलं तर ती 2 आणे खर्च करू शकते. म्हणजे मग तिचं आणि नवऱ्याचं नातं कसं आहे, म्हणजे मग घर कसं आहे, त्याचे संस्कार. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी पण आपल्याला तो माणूस पूर्ण दिसतो. त्यामुळे लिखाण, दिग्दर्शन, अभिनय हे सगळं आपण म्हणतो मराठीतनं भट्टी जमली, तर ते सगळंच जर जमून आलं तर कुठलंही काम चांगलंच होतं. माझा प्रश्न तुला आहे की तुझे सेटवर सगळ्यात जास्त लाड कोण करतं? डायरेक्टर, जो पापा बने आशुतोष, और जो मम्मी बनी है नेहा. सबसे ज़्यादा कौन करतं? ये हार्ड है. तू नेहा आणि आशुतोष दोघांसोबत सेटवर बिहाइंड द सीन मस्ती केली असणार, एखादा किस्सा आम्हाला सांग. तो एक सीन था मेरा पापा के साथ, एक सीन था, फिर दूसरा बताता हूँ. एक सीन था जिसमें मुझे साइकिल पे जाना है और पूछना है कि वो 37 का टेबल बोलना था. 37 से कम 37 होना चाहिए वो बोलना था मुझे. तो जाते जाते हो गया था, तो आखिर में जाके सोचो क्या हुआ रहेगा, मैं भूल गया. फिर आपको कैसे किसने हेल्प किया? पापा ने? हाँ, क्योंकि वही तो थे मेरे पीछे. और मम्मी के साथ? मम्मी के साथ एक कोई तो सीन था जिसमें मैं नदी से नहाकर आ रहा हूँ दादाजी के साथ, और जो पापा है और दादाजी है, दोनों में झगड़ा हो जाता है. फिर लास्ट में जब दादाजी और पप्पा शांत होकर साइड में बैठ जाते हैं, मुझे इनके पास जाना था और इनके पैर पे फूल रख के बोलना था कि दादाजी ने नदी पर अपने भगवान को फूल अर्पण किए, इसलिए मैं भी अपने भगवान को फूल अर्पण कर रहा हूँ. हाँ. वो लखनऊ जब गए थे हम लोग, तब ये मेरा और आशुतोष सर का है. तो जब ये गए थे हम लोग, तभी होटल में सुबह सुबह मैंने उनके साथ एक्सरसाइज की थी. हाँ. क्या किया था? एक्सरसाइज कौन सा किया था? सूरज को देख, सूर्य नमस्कार था, और मम्मी के साथ क्या खाया था? मम्मी के साथ पानी पूरी खाया था, चाट खाया था, और घोड़ा गाड़ी पे गए थे सब लोग. बहुत मजे किए आपने तो. आशुतोष, माझा प्रश्न असा आहे की तू आणि नेहा दोघंही थिएटर बॅकग्राऊंडमधनं येतात, तर जेव्हा तुमची जी केमिस्ट्री असते ती एक सीन देण्यासाठी कशी मदत करते? थिएटर, नाटक हे जे काही संस्कार आहे एक प्रकारचा, तो माझ्या दृष्टीने एका अभिनेत्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे एका टोकावर जाऊन मी असंच म्हणेन की जसं आई जन्म देते मुलाला, तसं एका अभिनेत्याला नाटकच जन्म देऊ शकतं. हे इतकं महत्त्वाचं माझ्या आयुष्यात असल्यामुळे. आणि दुसरं म्हणजे प्रायोगिक रंगभूमीचा मी भाग होतो, अतिशय ॲक्टिव्ह पुण्यामध्ये अनेक वर्ष. त्यामुळे प्रयोग करण्याची जी वृत्ती, नवीन काहीतरी रोज करून बघण्याची वृत्ती, आणि दुसरं म्हणजे थिएटर नाटक करताना एक शिस्त, अतिशय अभिनेता म्हणून एखादी शिस्त
तुम्हाला येते. जसं मिलिटरी स्कूलमध्ये मुलांना येत असेल तशी शिस्त शिकायला मिळाली. ह्या सगळ्याचा उपयोग दररोज होतो. म्हणजे माझ्याबरोबर नेहा आहे आणि नेहासुद्धा खूप अतिशय स्ट्रॉंग थिएटर बॅकग्राऊंडची आहे. फक्त इतकंच नाही तर ज्यांनी थिएटर बॅकग्राऊंडचे जे नाही आहेत पण माझ्याबरोबर अभिनेते आहेत त्यांच्याबरोबरही काम करताना असेल, एक ॲक्शन रिॲक्शन जी असते ॲक्टर्समधली, त्यात काहीतरी रोज नवीन शोधणं असेल किंवा 2 डायलॉग्सच्या मध्ये ॲक्टर्स एकमेकांशी काय वागता आहेत याबद्दलचं काही जर तुम्हाला विचार करायचा आहे तर ह्या सगळ्यामध्ये ते नाटकाचं जे संस्कार आहे तो अतिशय उपयोगी पडतो. आणि मला वाटतं की सगळ्यावर काम होतं ना नाटकामध्ये, कारण तुमचा आवाज, तुमचं चालणं बोलणं, तुमची नजर, यापुढे जाऊन मला वाटतं विचार करण्याची तुमची जी प्रवृत्ती आहे, दृष्टिकोन आहे, या सगळ्यावर काम होत असल्यामुळे मला वाटतं की त्याचा खरंच उपयोग होतो. आणि नेहा तर खूपच म्हणजे अतिशय हुशार अभिनेत्री आहे. ती इथे बसली म्हणून मी म्हणत नाही आहे, महाराष्ट्राला माहिती आहे आणि भारतालाही माहिती आहे सगळ्या, किंवा बाहेरही माहिती लोकांना, कारण तिने हिंदी मालिकांमधूनही किंवा हिंदी सिनेमातून अतिशय उत्कृष्ट स्वतःला सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे मला एक उत्सुकता होती तिच्यासोबत काम करण्याची. इथे ती संधी मिळाली आणि ती उत्सुकता जेवढी होती त्याहीपेक्षा आनंद आता जास्त होते, कारण खरंच खूप खूप छान होतात सीन. खूप जास्त त्याच्यामध्ये कम्फर्ट आहे. ती थिएटरची आणि मी थिएटरचा असल्यामुळे तो कम्फर्ट कदाचित खूप जास्ती आहे. सो नक्कीच म्हणजे मला त्याचा फायदा आहे आज. नाटकाचं महत्त्व मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. मी नाट्यशास्त्रामध्ये पदवी घेतली आहे ललित कला केंद्रामध्ये, त्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त मी नाटकाचं महत्त्व सांगूच शकत नाही. आणि नाटक इतकी जिवंत कला आहे की मी आत्ता जे करते त्याचा प्रतिसाद मला त्या क्षणाला समोरून मिळतो. त्यामुळे तो जो जिवंतपणा आहे कलेतला तो टिकवून ठेवणं नाटकामुळे शक्य होतं. आणि नाटकात मुळात काय असतं की तुम्ही पूर्ण वेळ संपूर्ण दिसत असता. असं नाही आहे की तुम्ही काही बोलत नाही आहात तर तुम्ही दिसत नाही आहात लोकांना. त्यामुळे तुम्हाला पूर्ण वेळ अत्यंत अलर्ट राहणं गरजेचं असतं. मला पूर्ण वेळ ते कॅरेक्टर जगणं महत्त्वाचं असतं, कारण मी जरी माझं वाक्य नसलं तरी कोणीतरी बघू शकतं माझ्याकडे. तर ही जी प्रॅक्टिस आहे थिएटरची की पूर्ण वेळ आपण त्या मूडमध्ये राहणं, त्या कॅरेक्टरमध्ये राहणं. दुसरी गोष्ट अशी असते की नाटकामध्ये मी चुकले तर हा मला सांभाळून घेतो, तो चुकला तर मी त्याला सांभाळून घेते. आणि ही जी एकमेकांना धरून पुढे जाण्याची गोष्ट आहे ती नाटकच शिकवतं. आणि त्याच्यामुळे इथे सुद्धा, कारण आम्ही दोघंही असे, मी पण आशुतोष बरोबर पहिल्यांदाच काम करते, पण आम्ही दोघंही असे आहोत की माध्यम कुठलं आहे त्याच्यानुसार आम्ही आमचं काम नाही बदलत. आम्ही जे अभिनय करतो तो त्याच पद्धतीने करतो. अर्थात माध्यमाची गरज वेगवेगळी असते, त्या दृष्टीने त्यात थोडे बदल करायला लागतात, पण त्याच्या इमानदारीत आणि त्याच्या प्रामाणिकपणामध्ये काही फरक नसतो. आणि रिहर्सलची सवय असणं. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं भान असणं की सगळे मिळून जे करतो तर त्या सगळ्यांचे एफर्ट्स कामी लागतात. मी एकटीने खूप काहीतरी चांगलं केलं आणि समोरचा काही करतच नाही आहे तर माझ्या करण्याचा काही फायदाच नसतो. त्यामुळे एकमेकांचा हात धरूनच पुढे जायचं असतं आणि ह्याचं भान नाटकच तुम्हाला जास्ती देतं. आणि त्यामुळे म्हणजे सीन वाचताना असू दे, रिहर्सलमध्ये असू दे, बऱ्याच वेळेला आपसूक ज्या वेळेला मी त्याच्याकडे बघते त्यावेळेला तो माझ्याकडे बघत असतो. किंवा मी काही केलं सीनमध्ये, एक ॲक्शन केली तर तो त्याच्यावर रिॲक्ट करतो, किंवा उलट त्यांनी काही केलं तर मी त्याला रिॲक्ट करते. तर हे भान असणं आसपासच्या लोकांचं हे नाटकच तुम्हाला शिकवतं आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप सोपं जातं आहे एकमेकांबरोबर काम करणं. तू कृष्णादेवींची भूमिका साकारतेस तर त्यांच्यात असं कोणती गोष्टी आहेत जे कॅरेक्टरिस्टिक आहेत जे नेहामध्ये काय तुला साम्य असं जाणवलं, किंवा मग तू जेव्हा कॅरेक्टर प्ले करतेस तेव्हा तुला ते एक एक डेव्हलप होत गेले की अरे हां माझ्यात ह्या गोष्टी आहेत पण मला आजपर्यंत रिअलाइजच नाही झाल्या, असं काय झालं? अजून तेवढी ओळख आमची झाली नाही आहे.
आत्ता नातं खूप नवीन नवीन आहे, मी पण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते. पण मला असं वाटतं कुठेतरी आमच्या दोघींच्या व्यक्त होण्यात खूप फरक आहे, कारण आमच्या काळात फरक आहे. पण मला वाटतं कुठेतरी स्वभावातला जो ठामपणा आहे, की जेव्हा मला माहिती आहे की मी योग्य काहीतरी करते, तेव्हाचा जो ठामपणा आहे कदाचित तो कुठेतरी एकसारखा आहे. पण व्यक्त होण्याची पद्धत अर्थातच खूपच वेगळी आहे. तुमच्या दोघांचा व्योमसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? अनुभव खूप चांगला आहे. व्योम समजूतदार मुलगा आहे. त्याच्या बरोबरची जी मुलं आहेत ती जेवढं आपण म्हणू की आपण अपेक्षा करतो की मस्तीखोर असतील, ऐकणारच नाहीत आपलं, अशी अपेक्षा माझी पण होती. पण व्योमनी ती खोटी ठरवली. तो अगदी व्यवस्थित ऐकतो समोरच्याचं. त्याला एखादी गोष्ट असं म्हणलं की अरे या सीनमध्ये आपलं आता सोबत आहे तर तू असं करशील का थोडंसं, तर तो लगेच त्याला रिस्पॉन्ड करतो. तो समज आहे त्याला चांगली. थोडासा मस्ती करतो तो सुद्धा, पण तेवढी केलीच पाहिजे. आणि त्याने आनंद पण होतो, कारण एक प्रकारे निरागसपणा जो आहे तो आणि त्याची एनर्जी, ह्या दोन्ही गोष्टी घ्याव्याशा वाटतात. तर गोड आहे तसा. आता तो असा बेरक्या मुलासारखा बघतोय माझ्याकडे. त्याला समजतं, दोनों कर रहे, त्याला सगळं समजतं. पण छान आहे, म्हणजे जेवढा खोडकरपणा पाहिजे तेवढाच आहे त्याच्यात. गोड आहे पण मुलगा, त्याच्यामुळे छान वाटतं. साईटवरती बरं वाटतं. नेहा, मला त्याची सगळ्यात चांगली गोष्ट ही वाटली की त्याच्या वयाची व्यक्ती असू दे, त्याच्यापेक्षा मोठी असू दे, तो खूप रिस्पेक्टफुली सगळ्यांशी वागतो आणि तो खूप छान ऐकतो समोरच्याचं म्हणणं. आपण बऱ्याच वेळेला ऐकत नाही. माझं पण असं होतं की मी खूप आपल्या विचारांमध्ये जाते, आणि तर तो इतकं व्यवस्थित लक्ष देऊन तुमचं म्हणणं ऐकतो. आणि काम करताना त्याला याचं भान असतं की हे आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत, हे आपल्याला काहीतरी समजावून सांगतायत, तर त्याचाही रिस्पेक्ट तो खूप चांगला ठेवतो. आणि त्याला वेळ मिळेल तेव्हा अभ्यास पण करतो. आणि सेटवर पण जेव्हा करत असतो तेव्हा शांतपणे बघत असतो, ऑब्झॉर्ब करत असतो काय चाललंय, कसं चाललंय. अजून आमची पण नवीनच ओळख आहे. कदाचित अजून 5-6 महिन्यांनी तुम्ही भेटाल तर मी अजून वेगळं काहीतरी त्याच्याबद्दल सांगेन. पण मला वाटतं की अजून डेव्हलप होईल आमची मैत्री. जेव्हा मालिकेचा प्रोमो रिलीज झाला तेव्हा प्रेक्षकांकडनं किंवा तुम्हाला तुमचे फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहे, यांच्याकडनं काय रिॲक्शन मिळाली? मला 2 शब्द महत्त्वाचे सगळ्यांकडनं येत होते. एक तर इंटरेस्टिंग आहे खूप, आणि प्रॉमिसिंग आहे खूप. आणि खूप लोकांना एक कुतूहल निर्माण झालं की अटल बिहारी वाजपेयींची गोष्ट आम्हाला सांगणार आहात, तर कशी सांगणार आहात, नेमकं काय त्याच्यामध्ये असेल. आणि व्योम जसा दिसतोय प्रोमोमध्ये, आणि एकूणच ते कुटुंब जसं दिसतंय, ते बघून सगळ्यांना हा विश्वास निर्माण झाला की काहीतरी अशी गोष्ट आपल्याला बघायला मिळणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मनोरंजन पण होणार आहे आणि काहीतरी शिकायला पण मिळणार आहे. रिॲक्शन्स भरपूर येत आहेत. प्रोमो सगळ्यांना खूप आवडला आहे, आणि काही पोस्ट आहेत, काही पोस्टर्स आहेत, त्यामधून पण एक उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे हे जाणवतंय. सारखं विचारतायत लोक की मग तो काळ कसा दाखवताय, किंवा तुम्ही कसं ते एकूण सगळं शूटिंगमध्ये आणताय. सो हे प्रश्न तेव्हाच पडतात लोकांना ज्यावेळी त्यांना ते उत्सुकता लागून असते की हे कधी बघायला मिळेल. आणि ते बघून आम्हाला फार आनंद होतो आहे, कारण आम्ही जी काही मेहनत घेतोय ती लोकांसाठीच घेतोय. सो त्यांना जर आधीपासून उत्सुकता आहे तर नक्कीच जे काही मालिकेचे भाग असतील ते तितकेच आवडतील. आणि अटल बिहारी वाजपेयींबद्दलची उत्सुकता एक वेगळीच, तीही त्यातून समोर येते. काही आता म्हणजे चॅनलच्या जे काही पोर्टल्स आहेत सोशल मीडियाचे, त्याच्यावरती काही प्रश्नोत्तरं पण घेतली जात आहेत. त्याला उत्स्फूर्तपणे लोक शेकडोंच्या संख्येने त्याची उत्तरं वगैरे देत आहेत. तर हे नक्कीच फार सकारात्मक आहे.
मैंने कोई दोस्त लोग को तो बिल्कुल नहीं बताया है। सरप्राईज. हाँ 5 दिसंबर से सबको बता दूंगा। आता जाता तू एक डायलॉग बोलून दाखव. ओके। खेत कपास का, कपास किसान का, तो कपड़ा अंग्रेजों का क्यों? नौजवान इस देश का, देश हिंदुस्तानियों का, और हिंदुस्तान अंग्रेजों का क्यों? मिट्टी हमारी, अनाज हमारा, खून पसीना हमारा, तो बहेगा अंग्रेजों के लिए क्यों? 8 वर्षाचा असून तू एवढं छान आणि स्पष्ट एकदम कॉन्फिडेंटली डायलॉग बोलतोय ह्याच्यावरच मला खूप आहे की बापरे एवढं वेळून बोलतोय. तुम्ही तिघही जाता जाता प्रेक्षकांना काय सल्ला द्याल किंवा काय सांगाल? मुझे समझ में नहीं आया क्वेश्चन। पब्लिक को क्या बोलना चाहता है लास्ट में? हाँ क्या नाम है? हाँ हाँ 5 दिसंबर से आ रहा है नया शो अटल, शाम 8 बजे NTV पर। सोमवार से शुक्रवार जरूर देखना। खूप खूप छान कथा तुमच्या समोर येते अटल बिहारी वाजपेयींच्या बालपणावरती. खूप आवडेल सगळ्यांना आणि बरंच काही शिकायलाही मिळेल. नेहा, आम्ही पण आत्ता शोध घेत त्यांच्या जीवनात आत घुसण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतं की तुम्ही पण आमच्याबरोबरच हा शोध घ्या आणि काहीतरी नक्कीच असं मिळेल की जे आयुष्यभर जपून ठेवावं. थँक्यू. तुमच्यामुळे आमच्या प्रेक्षकांना अटल बिहारी वाजपेयी यांच्या बालपणाच्या सगळ्या गोष्टी त्या पाहायला मिळणार आहेत. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन मंगेश वन्नेसह दीक्षा पाटील, झी24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे